धन्यवाद आरती. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. यापुढच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी माझ्यासह सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. आज राज्यातील 29 पालिका निवडणुकांसाठीचा प्रचार थंडावणार. उमेदवारांचा रॅली आणि घरोघरी प्रचारावर भर. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेते मंडळींचा रोड शोवर भर. नागपुरात फडणवीस, मुंबईत शिंदेंचा रोड शो, तर राज ठाकरे पुण्यातील शाखांना देणार भेटी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवतीर्थवरील सभेत लाव रे तो व्हिडिओ. ठाकरे बंधूंचे एकमेकांवर टीका करणारे दाखवले व्हिडिओ. काल मी जो बोललो ती रसमलाई आली होती, बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून जाईल. तो असं बोललाच नाही म्हणे. त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. अण्णामलाईंचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर आणि गुजरातला जोडण्याचा प्रयत्न. राज ठाकरेंचा ठाण्याच्या सभेतून केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघात. पाच वर्ष घरात बसून निवडणूक आली की मुंबई धोक्यात. एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. करून दाखवलं तसं खाऊन दाखवल्याचा होर्डिंग लावा, शिंदेंचा टोला. डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. भाजप पदाधिकाऱ्यावर कोयत्यानं वार. वेळ संपल्यानंतरही प्रचार करत असल्याच्या आरोपावरून राडा. बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या. समीर कुमार दास या व्यक्तीला जमावानं केलं ठार. महिन्याभरात 8 हिंदूंची हत्या. आता महापालिका निवडणुकांच्या संदर्भात सुपरफास्ट बातम्या पाहूया. उद्धव ठाकरेंनी ठाण्यातून भाजप आणि एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे. जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतो तो माणूस आता ठाण्याशी गद्दारी करतोय असं म्हणत एकनाथ शिंदेंवर त्यांनी टीका केली आहे. ठाण्यातील गद्दारांना क्षमा नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. 2 सुरतवाले आपल्याला लुटत असल्याचं म्हणत त्यांनी मोदी शहांवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे मुंबईच्या ठेवींवर फडणवीसांनाही खडेबोल सुनावलेत. एकमेकांचे कट्टरवैरी असलेले गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांवर तुटून पडत असल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यातच आता गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना आणखी एक इशारा दिलाय. आम्हाला छेडू नका, नादाला लागाल तर तुमची जागा दाखवणार असा इशाराच नाईकांनी शिंदेंना दिलाय. नवी मुंबईच्या विकासात कुणालाही अडथळा आणू देणार नाही. देवाभाऊ तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे असं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवी मुंबईतल्या सभेतून केलंय. पुण्यात अजित पवारांचा रोड शो पार पडला. वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात काँग्रेसला सोबत घेऊनच सत्ता स्थापन करावी लागेल असं सूचक वक्तव्य विश्वजित कदम यांनी केलंय. ते पुण्यात बोलत होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीसोबत युती होऊ शकते असं म्हणत निकालानंतरची आकडेवारी पाहून आकडेवारीबाबत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. मुंब्र्यात मोठा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंब्र्यात मुलीचं तिकीट कापल्यानं युनुस शेख यांनी बोचरी टीका केली आहे. भर सभेत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना थेट इशाराच दिलाय. भिवंडी पालिका निवडणुकीत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आणि भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. रईस शेख काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय असल्यानं अबू आझमींनी टीका केली आहे. डोंबिवलीत पैसे वाटपाच्या आरोपांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते.
डोंबिवलीतल्या तुकारामनगर परिसरात पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलाय. मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार वंदना कुलकर्णींनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिलाय. महिला आघाडीच्या उपशहर संघटक असलेल्या वंदना कुलकर्णींचा प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे. जनसंपर्क आणि मतदारांचा आशीर्वाद या जोरावर यश संपादन करण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय. पिंपरी चिंचवडचा प्रभाग क्रमांक 26 मधील राजकारणाची गणितं बदलली आहेत. विलास नांदगुडे यांच्या अपक्ष पॅनलला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलाय. त्यामुळे अपक्ष उमेदवारांच्या पॅनलची ताकद वाढली असून चुरशीची लढत होणार आहे. नवी मुंबईत भाजपच्या जाहीरनाम्यात हिंदी सक्तीचा उल्लेख करण्यात आलाय. मनपा शाळेत हिंदी सक्ती करण्याचं भाजपचं वचन असल्याची घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आली आहे. दरम्यान मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे. आमच्या बहिणींचीच आता वेळ आहे, त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. आता आम्ही लखपती दिदी योजना आणली. गेल्या 1 वर्षात महाराष्ट्रात 50 लाख महिला लखपती झाल्या असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महिला मतदारसंघाला साथ दिली आहे. लाडक्या बहिणींना 2100 देण्यासाठी आमचा अभ्यास सुरू आहे. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत म्हणाले. कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी केलंय. चंद्रपूर शहरात काँग्रेसच्या वतीनं प्रचार रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत विजय वडेट्टीवारांनी सहभाग घेतला. काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असून चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय. अमरावतीच्या साईनगर प्रभागात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा पार पडली. डबल ढोलकी म्हणत नाव न घेता खासदार अनिल बोंडेंनी नवनीत राणांवर टीकास्त्र सोडलंय. असली कमळ निवडून देणार की नकली कमळ निवडून देणार असा सवाल विचारत त्यांनी मतदारांना साथ घातली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. शिवतीर्थावर झालेल्या सभेत राज ठाकरेंनी गौतम अदानींवर निशाणा साधला होता. दरम्यान अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानींचा जुना फोटो ट्विट केलाय. ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा कळस असं ट्विट करत साटम यांनी राज ठाकरेंवर टीका करताना म्हटलंय. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू प्रचारात उतरलेत. सूतगिरणी परिसरामध्ये त्यांनी प्रचार सभा घेतल्या. आमदार रवी राणांवर टीकाही केली. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही मानसिकता खूप वाईट आहे असं बच्चू कडू म्हणाले. भाजपचे नेते आणि मंत्री आकाश फुंडकर यांनी भाजप समर्थित उमेदवार अपर्णा ठाकरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. आता नो राणा नो पाणा, फक्त कमळ कपाट निवडून आणा असं आवाहन यावेळी त्यांनी केलंय. भाजप युवा स्वाभिमानीची युती तुटल्यानं त्यांनी हे विधान केलंय. मराठा मोर्चाचा ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर झालाय. मुंबईत मराठी बांधव ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी आवाहन करतायत. मनपा निवडणुकांसाठी मराठा मोर्चानं आपली मोठी भूमिका जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये कमळाची फुलं भेट देऊन मतदारांशी संवाद साधला गेलाय. जनता आपल्यालाच निवडून देईल असा विश्वास भाजप उमेदवार कमलेश वाकळे यांनी केलाय.